हे बघा, बीड जिल्ह्याचं एक स्वप्न होतं. बीड जिल्ह्यातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी, व्यापारी असतील, सामाजिक संघटना असतील, जरी ज्येष्ठ काही नेतृत्व असेल, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, गोरगरीब जनतेतील सर्व जनतेची सर्वांचं स्वप्न होतं की बीड जिल्ह्याला रेल्वे यावी. आणि ते स्वप्न उद्या पूर्ण होते बीड पर्यंत येऊन. तसं आपल्या बीड जिल्ह्यात अंमळनेर पर्यंत आली, परळीची तर अगोदरच होतं, परळी एक टोकाला. पण ते बीड जिल्ह्यात म्हणजे बीडच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उद्या येऊन आपलं स्वप्न पूर्ण होतं. तिथून दररोज रेल्वे चालू होणार असं डिक्लेअर केलंय. तर या गोष्टीकडे मी एकाच दृष्टीने बघतो की पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. कुणी श्रेयवाद काय केलं, कुणी काय केलं, मी पदावर आहे म्हणून मी काय काम केलं, मी काय अधिकाऱ्यांच्या बैठका का घेऊ शकलो, मी खासदार नसतो तर घेऊ शकलो असतो का? मी खासदार असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ शकलो. त्याच्यामुळे जी आहे ती त्याला स्पीड द्यायचं काम मी करतोय. तसंच आणखी राजकीय मंडळी ज्या वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे कुणी असतील त्यांनी केलं असेल, त्याच्यामुळे मला श्रेयवाद घ्यायचा नाही. आमच्यामुळे झालं, यांच्यामुळे झालं तर काय, कुणामुळे झालं, मी पार्श्वभूमी आताच प्रेसमध्ये सांगितले की 2012ला निधीसह मंजुरी झालेली आणि त्याच्यानंतर ती 2024 पर्यंत 92 किलोमीटर झालेली आणि आता 1 वर्षामध्ये जवळजवळ 67 किलोमीटर करून बीडला पूर्ण झाला असं सांगितलेलं. श्रेयवाद हा विषय कुणाचाच नसावा आणि आपल्या बीडचं स्वप्न पूर्ण होतं याचा अभिमान आम्हाला आहे. बीडकरांना सुद्धा सर्वांना त्याचं पूर्ण स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे.